नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि देशभरातील वेगवेगळ्या ज्या प्रवेश प्रक्रिया असतात, विशेषतः मेडिकलच्या संदर्भाने आणि इंजिनिअरिंगच्या संदर्भाने, त्याची अगदी इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली जाते. त्यामुळे पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आपण महाराष्ट्र CET सेलच्या माध्यमातून जी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी परीक्षा घेतली जाते, ज्याला आपण PCM CET म्हणूया, या परीक्षेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता सगळ्यात पहिले तर सांगायचं झालं, जे इंजिनिअरिंग करणारे मुलं आहेत ते अनेक वेगवेगळ्या परीक्षा देतात. त्यामध्ये बऱ्याचदा JEE मेन्स सेशन 1 सेशन 2 म्हणजे ही 2 वेळेस परीक्षा बऱ्याचदा मुलं देतात, ज्यांनी दोन्ही फॉर्म भरले असतील ते. याशिवाय काही प्रायव्हेट प्लेयर्स असतात, जसं की बिट्स पिलानी असेल, VIT EEE असेल, पॅरासिटी असेल. तर या सगळ्या परीक्षांच्या बरोबरीने जर आपण विचार केला तर त्याच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा अतिशय महत्त्वाची परीक्षा म्हणून आपण महाराष्ट्र CET सेलकडे बघू शकतो. कारण JEE मेन्सच्या माध्यमातून मुलं ॲडव्हान्सला क्वालिफाय होतात. ॲडव्हान्समध्ये चांगले मार्क्स मिळाले तर मुलं IITला प्रवेशासाठी पात्र होतात. जर ॲडव्हान्समध्ये नाही क्वालिफाय झाले परंतु JEE मेन्सचा चांगला स्कोअर आहे तर मुलं मग NIT, IIIT आणि GFTISला गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूटला ॲडमिशनसाठी जातात. परंतु आपला जर JEE मेन्सचा स्कोअर चांगला नसेल तर आपल्याला तारून नेणारी परीक्षा म्हणजे महाराष्ट्र CET सेल माध्यमातून घेतली जाणारी ही महाराष्ट्र CET PCM CET. आता या परीक्षेचं प्रचंड असं महत्त्व आहे, कारण महाराष्ट्रातल्या 85% जागा ह्या CETच्या माध्यमातून किंवा CETच्या परीक्षेचा जो स्कोअर आहे या स्कोअरवरून तुमच्या भरल्या जातात. आणि जे विद्यार्थी महाराष्ट्र CETची PCMची परीक्षा देतील, महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेतील आणि जर ते कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असतील तर त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळतात आणि फीसमध्ये त्यांना सवलत मिळते आणि पुढचे बरेचसे गणित जे ते जुळतात. सो अतिशय महत्त्वाची परीक्षा म्हणून आपण या महाराष्ट्र CET सेलच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या PCM CETकडे पाहू शकतो. आता आज आपल्याला या CETच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती काय शेअर करायची आहे तर PCM CET ही परीक्षा 17 तारखेपासून सुरू होणार आहे. परंतु या परीक्षेचे ॲडमिट कार्ड, ज्याला आपण हॉल तिकीट म्हणूया, हे आता आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. आपण जे रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला असेल, पूर्ण प्रक्रिया पूर्ण केली होती यापूर्वी, तर आपला युजर ID आणि ॲप्लिकेशन म्हणजे पासवर्ड वापरून आपण आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड करावं. आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर आपली परीक्षा कोणत्या दिवशी, कोणत्या लोकेशनला, कोणत्या ठिकाणी होणार आहे या बाबतीतली सगळी माहिती आपल्याला ॲडमिट कार्डवर उपलब्ध होईल आणि त्यानुसार आपल्याला संबंधित ठिकाणी जाऊन परीक्षेला पोहोचून परीक्षेला सामोरं जाता येईल. ऑनलाईन पद्धतीची CBT फॉर्म म्हणून कम्प्युटर बेस्ड टेस्ट असं आपण या परीक्षेला म्हणू शकतो. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. त्यामुळे ज्या मुलांनी, ज्यांचं स्वप्न आहे की महाराष्ट्रामध्ये भविष्यात इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे, अतिशय नामांकित टॉपच्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, अशा मुलांना CET परीक्षेत चांगले मार्क्स घेणं अपेक्षित आहे. आणि ही परीक्षा म्हणजे महाराष्ट्रातील मेजर ॲडमिशनसाठीची महत्त्वाची परीक्षा आहे. सो ज्या मुलांनी इंजिनिअरिंग CETचा फॉर्म भरलेला होता अशा मुलांनी आपलं तात्काळ हॉल तिकीट ॲडमिट कार्ड डाउनलोड करावं आणि त्यावर जी माहिती दिलेली आहे की परीक्षा कधी, काय, कुठे, हे सगळे डिटेल्स व्यवस्थित बघून त्यानुसार परीक्षा देण्याचं नियोजन आपण करावं. सो एक अपडेट महत्त्वाची, महाराष्ट्र CET सेलच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या PCM CET परीक्षेचे ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले आहेत. ज्याही मुलांना ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे असतील त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पण मी पिन करून ठेवतो, म्हणजे तुम्हाला ती लिंक ओपन करून तुमच्या ॲडमिट कार्डच्या लिंकवर तुम्हाला जाता येईल आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येईल. अगदी महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केलेली आहे. आपण ही माहिती इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.